केतकी कुलकर्णी हे नाम आज मराठी मनोरंजन विश्वात एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे उजळून निघालेलं आहे. पण या चमकण्यामागे एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलीचा 10 वर्षांचा संघर्षमय, मेहनतीचा आणि प्रेरणादायी प्रवास दडलेला आहे, जो 22 जुलै 2005 रोजी नवी मुंबईतील ऐरोली या भागात जन्मलेल्या या 20 वर्षीय 2025 पर्यंत तरुणीच्या आयुष्याची कहाणी सांगतो. ऐरोलीचा तो छोटासा फ्लॅट, जिथे भिंतींवर अभिनयाच्या स्वप्नांचे रंग भरलेले होते, जिथे लहान केतकी टीव्ही समोर उभी राहून शाहरुख खानच्या ओम शांती ओम मधील डायलॉगची नक्कल करायची आणि आई स्वाती कुलकर्णी हसत हसत तिच्या डोळ्यातील चमक पाहायची. तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली. आज ही मराठीवरील कमाली मालिकेतील खलनायिका अनिका या भूमिकेमुळे ती घराघरात चर्चेचे केंद्रबिंदू बनली आहे, जिथे तिचा थरारक, जिवंत आणि अतिशय नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना तिच्या प्रत्येक डायलॉगवर, नजरेत आणि हावभावात थिजवून ठेवतो. सोशल मीडियावर #केतकी कुलकर्णी आणि #अनिका हे हॅशटॅग सतत ट्रेंडिंग राहतात. तिच्या इंस्टाग्रामवर 1 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती दररोज चाहत्यांशी संवाद साधते, त्यांच्या कमेंट्सना उत्तरं देते, त्यांच्या स्टोरीज शेअर करते आणि त्यांच्या प्रेमाला मनापासून धन्यवाद देते. पण हे यश रातोरात आलेलं नाही. त्यामागे लहानपणापासूनची मेहनत आहे, जी तिच्या कुटुंबाच्या साथीने आणि स्वतःवरील विश्वासाने घडली आहे. हीच केतकी लहानपणी अस्मिता या मालिकेतील चिमुकली पूजा होती, जी पूजा पाटील या स्क्रीन नेमने ओळखली जायची. आणि मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये मोठ्या पूजेचा सीनही तिनेच केला होता. पण मेकअप इतका वेगळा आणि परफेक्ट होता की कोणालाच कळलं नाही की तीच ती छोटी पूजा आहे. हा तिच्या अभिनयातील परिवर्तनशीलतेचा पहिला पुरावा होता, जो पुढे तिच्या करिअरमध्ये वारंवार दिसला. तिच्या कर्कराशीच्या स्वभावामुळे ती भावनिक, कुटुंबप्रिय आणि अतिशय मेहनती आहे. 5 फूट 5 इंच उंचीची ही मुलगी स्क्रीनवर नेहमीच आकर्षक दिसते, कारण तिच्या चेहऱ्यावरील निरागसता आणि डोळ्यातील भाव तिच्या भूमिकांना जिवंत करतात. तिचे आवडते अभिनेते स्वर्गीय सुशांत सिंग राजपूत, ज्यांच्या मेहनतीने आणि संघर्षाने ती प्रेरित झाली. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ज्यांच्या नैसर्गिक अभिनयाने ती प्रभावित आहे. आणि दीपिका पदुकोण, ज्यांच्या ग्रेस आणि परफॉर्मन्सने ती स्वप्न पाहते. लहानपणी स्टुडंट ऑफ द इयर आणि ओम शांती ओम हे चित्रपट तिची प्रेरणास्थानं होती, जे तिने शेकडो वेळा पाहिले आणि त्यातील सीनची नक्कल केली. तिचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात, नाव सार्वजनिक नाही, पण ते नेहमी तिच्या शूटिंगला येणाऱ्या मेनू आणि तिच्या यशाला हसत हसत स्वीकारतात. आई स्वाती कुलकर्णी गृहिणी आहेत, पण त्या केतकीच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि मोठा भाऊ नचिकेत कुलकर्णी हा तिचा जिवलग मित्र, मार्गदर्शक आणि सोशल मीडियावर तिच्यासोबत अनेकदा फिरताना दिसणारा साथीदार आहे, जो तिच्या YouTube व्हिडिओमध्ये हसत खेळत दिसतो आणि तिच्या निर्णयांना नेहमी सपोर्ट करतो. कुटुंबाने लहानपणापासून तिच्या अभिनयाच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. जेव्हा ती फक्त 2 वर्षांची होती, तेव्हा 2007 मध्ये ओम शांती या मराठी चित्रपटात छोटी भूमिका करून तिचं पदार्पण झालं. जरी नाव क्रेडिट्समध्ये नव्हतं, तरी तिच्यासाठी ते स्वप्नपूर्तीचं क्षण होतं, कारण ती पहिल्यांदाच कॅमेरासमोर उभी राहिली होती आणि त्या दिवशीची आठवण ती आजही जपून ठेवते. पण खरा ब्रेक 2015 मध्ये अस्मितामधून आला, जिथे 10 वर्षांच्या वयात पूजाच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्या भूमिकेसाठी तिने दिवसभर सेटवर राहून अभ्यास केला, डायलॉग्स लक्षात ठेवले आणि तिच्या बाललीलांनी प्रेक्षकांना हसवले आणि रडवले. त्यानंतर 2016 मध्ये DD नॅशनलवरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेमध्ये तरुण सावित्रीबाईंची ऐतिहासिक भूमिका करताना तिने महिने अभ्यास केला, पुस्तकं वाचलं, जुने फोटो पाहिले आणि बोलीभाषा शिकली, जेणेकरून ती भूमिका जिवंत वाटावी. आणि त्या भूमिकेमुळे तिला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची प्रेरणा मिळाली, जी पुढे तिच्या ड्रीम रोलमध्ये दिसते. 2018 मध्ये सोनी मराठीवरील HM बाणे TM बाणेमध्ये शर्मिली या मजेशीर मुलीच्या कॉमेडी टायमिंगने प्रेक्षक हसवले. त्या मालिकेत तिच्या हावभावांनी आणि डायलॉग डिलिव्हरीने घराघरात हास्य पसरलं. आणि त्याच वर्षी तिने केतकी कुलकर्णी नावाचा YouTube चॅनल सुरू केला, जिथे आज 10,500हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. आणि ती व्लॉग्स, डेली रुटीन, मेकअप ट्युटोरियल्स, ट्रॅव्हल आणि कुटुंबासोबतचे मजेशीर क्षण शेअर करते. विशेषतः मुंबईत 100 रुपयात ब्रेकफास्ट चॅलेंज सारखे व्हिडिओ, ज्यात ती रस्त्यावर फिरते, लोकांशी बोलते आणि बजेटमध्ये नाश्ता करते. आणि भाऊ नचिकेत सोबतचे व्हिडिओ, जे व्हायरल होतात कारण त्यांच्या केमिस्ट्रीमध्ये एक निरागसता आणि प्रेम दिसतं. तिला अंडी आवडतात, पण ती व्हेजिटेरियन आहे आणि अंड्याचा पिवळा भाग खात नाही, कारण तिला त्याची चव आवडत नाही. वडापाव हा तिचा आवडता स्ट्रीट फूड, पण लसणाची चटणी न घालता, कारण तिला लसणाची ॲलर्जी आहे आणि ती साध्या चवीचा वडापाव खाताना आनंदी दिसते. 2021 मध्ये हिंदी इंडस्ट्रीत कलर्स टीव्हीवरील बॅरिस्टर बाबूमध्ये तापूर दास या धाडसी गरीब मुलीची आणि सोनीवरील विघ्नहर्ता गणेशमध्ये देवी रिद्धीची भक्तिपूर्ण भूमिका करून तिने हिंदीत ओळख मिळवली. यासाठी 2020 पर्यंत हिंदी न येणाऱ्या केतकीने फक्त 3 महिन्यात फोनवर रेकॉर्ड करून हिंदी शिकली आणि पहिला डायलॉग, मला माझा हक्काचं जग हवंय, हा 50 वेळा रेकॉर्ड करून परफेक्ट केला. त्या डायलॉगच्या रेकॉर्डिंगमध्ये तिची मेहनत आणि समर्पण दिसतं.
2022 मध्ये गुडिया तेरी म्युझिक व्हिडिओमध्ये तिने डान्स आणि अभिनयाची जोड दिली, जिथे तिच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन्सने व्हिडिओला जिवंत केलं. 2023 मध्ये हिंदीत 1920 हॉरर्स ऑफ द हार्टमध्ये भूताची भूमिका करताना पाण्याची खूप भीती असूनही तिने टाकीत 4 तास सीन केला, कारण आई स्वातीने दररोज हॉरर फिल्म दाखवून तिची तशारी दिली होती आणि त्या सीन नंतर ती थरथरत होती पण यशस्वी झाली. मराठीत सारीमध्ये समिता आणि स्टार प्लसवरील बाते कुछ अनकहीसीमध्ये परिसा या भूमिका केल्या, ज्या तिच्या वर्सेटॅलिटी दाखवतात. कमळीसाठी तिने 45 दिवसांचा विलन वर्कशॉप घेतला, जिथे मिरर समोर 3 तास हसत हसत डायलॉग म्हणून थंड स्मिता हास्य शिकली, जे शाहरुख खानच्या डर आणि प्रियंका चोप्राच्या ऐतराजमधून प्रेरित आहे आणि ते हास्य तिच्या अनिका भूमिकेला भयानक बनवतं. तिचं सिक्रेट हॉबी रात्री 12 नंतर रात्रीचे शब्द नावाच्या फोल्डरमध्ये मराठी हिंदी कविता लिहिणे आहे. आणि एक ओळ, मी रडते तेव्हा डोळे बोलतात, मी हसते तेव्हा मन रडतं, ही कमळीच्या कट झालेल्या सीनसाठी होती, जी तिच्या भावनिक दखोली दाखवते. प्रत्येक महत्त्वाच्या शूटच्या पहिल्या दिवशी ती भाऊ नचिकेतचा 2018चा जुनाट ब्लॅक टी शर्ट मेकअपच्या आत घालते, ज्याला ती माझा सुपरहिरो केप म्हणते, कारण तो तिला सुरक्षितता आणि आत्मविश्वास देतो. दर रविवारी ती पूर्ण 24 तास फोन बंद ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवते, पुस्तकं वाचते आणि आईच्या हातची मिसळपाव बनवते, जे तिच्या रुटीनचा भाग आहे. तिचे ड्रीम रोल सावित्रीबाई फुले किंवा राणी लक्ष्मीबाई यांची बायोपिक आहे, जी ती लहानपणापासून स्वप्न पाहते. 2026 मध्ये तिची पहिली लीड मराठी फिल्म ती आणि तिची सावली ही सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, जिथे ती साधी मुलगी आणि तिची खुनशी सावली अशी दुहेरी भूमिका करते, पण हे फक्त भावाला माहीत आहे कारण तिथे सिक्रेट ठेवते. 2014 मध्ये 9 वर्षांच्या वयात पहिल्या ऑडिशनमध्ये उंची कमी असल्यामुळे रिजेक्शन मिळालं, पण आईने उंची नाही पण टॅलेंट आहे असं सांगितलं आणि त्यानंतर तिने डान्स व्हॉइस मॉड्युलेशनवर मेहनत घेतली, जी तिच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. ती अविवाहित आहे आणि प्रेम जीवनाबद्दल काही माहिती नाही, कारण तिचं पूर्ण लक्ष करिअर आणि कुटुंबावर आहे. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये मी जे काही आहे ते माझ्या आईच्या प्रोत्साहनामुळे आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आहे असं लिहिलंय आणि ती म्हणते, मी स्टार नाही, मी फक्त एक मुलगी आहे जी स्वप्न पाहते आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते. हा संपूर्ण प्रवास मेहनत, कुटुंबाची साथ आणि स्वतःवरील विश्वासाचं उत्तम उदाहरण आहे, जो तरुण मुलींसाठी प्रेरणा ठरतो, कारण तो दाखवतो की सामान्य पार्श्वभूमीतूनही असामान्य यश मिळवता येतं जर मेहनत आणि समर्पण असेल तर. आता या प्रवासाला अधिक खोलात जाऊया. जेव्हा केतकी फक्त 2 वर्षांची होती, तेव्हा ओम शांती चित्रपटातील तिची भूमिका फक्त काही सेकंदांची होती, पण त्या सेकंदांनी तिच्या आयुष्याला दिशा दिली. सेटवर ती घाबरलेली होती, पण डिरेक्टरनी तिच्या गालावर हात फिरवला आणि ती हसली. तो हसरा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला आणि तिच्या करिअरची पहिली पायरी ठरली. अस्मितामधील पूजा ही भूमिका तिच्यासाठी गेम चेंजर होती. त्या मालिकेच्या शूटिंग दरम्यान ती सकाळी 5 वाजता उठायची, शाळा संपवायची आणि सेटवर जायची. तिच्या निरागस डोळ्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आणि ती बालकलाकार म्हणून ओळखली जाऊ लागली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेसाठी तिने सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रत्येक तपशील अभ्यासला, त्यांच्या पत्रांचे फोटो पाहिले, त्यांची बोली ऐकली आणि त्या भूमिकेत पूर्णपणे बुडून गेली. त्या मालिकेनंतर तिला इतिहासाच्या व्यक्तिरेखा साकारण्याची आवड निर्माण झाली. एच.एम. बाणे टी.एम. बाणेमधील कॉमेडी तिच्यासाठी नवीन आव्हान होती. तिने कॉमेडी टायमिंग शिकण्यासाठी जुने चित्रपट पाहिले आणि तिच्या भूमिकेने प्रेक्षकांना हसवले. यूट्यूब चॅनलवर तिचे व्लॉग्स तिच्या दैनंदिन जीवनाची झलक देतात. 100 रुपयात ब्रेकफास्ट व्हिडिओमध्ये ती वडापाव, पोहे, उपमा असे पर्याय शोधते आणि लोकांची मराठीत बोलते. नचिकेत सोबतचे व्हिडिओ ते भाऊ बहिणीचे प्रेम दाखवतात. हिंदी शिकताना तिने ॲप्स वापरले, मित्रांना बोलावलं आणि स्वतःला रेकॉर्ड करून ऐकलं. मला माझं हक्काचं जग हवंय हा डायलॉग तिच्या संघर्षाचं प्रतीक आहे. 1920 हॉरर्स ऑफ द हार्टमधील पाण्याचा सीन तिच्यासाठी ट्रॉमा होता, पण आईच्या साथीने ती यशस्वी झाली. कमळीमधील अनिकासाठी तिने विलनच्या मानसिकतेत शिरकाव केला. मिरर प्रॅक्टिसमध्ये ती स्वतःला भयानक हसत पाहायची. कविता लिहिणे तिचे भावनिक आउटलेट आहे. त्या ओळी तिच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब आहेत. ब्लॅक टी शर्ट तिचं लकी चार्म आहे, तो घालून ती आत्मविश्वासाने सेटवर जाते. रविवारी मिसळपाव बनवताना ती आईला मदत करते, कुटुंबाशी गप्पा मारते. ती आणि तिची सावलीमध्ये दुहेरी भूमिका तिच्या अभिनयाची परीक्षा आहे. रिजेक्शन नंतर तिने डान्स क्लासेस घेतले, व्हॉइस ट्रेनिंग केलं. तिचं बायो आणि कोड तिच्या नम्रतेचं दर्शन घडवतंय. हा संपूर्ण प्रवास तरुण मुलींसाठी सांगतो की स्वप्न मेहनतीने पूर्ण होतात, कुटुंबाची साथ असली की कोणतेही अडथळे पार करता येतात आणि केतकी हे जिवंत उदाहरण आहे, जी पुढेही नवे महिलाचे दगड गाठणार आहे. तिच्या यशाची कहाणी लाखो मुलींना प्रेरणा देईल आणि तिचं नाव मराठी सिनेमाच्या इतिहासात कोरलं जाईल.